हा जो दिवस आहे हा शनिवारचा दिवस आहे। तुम्हाला ब्लॉग जो आलेला आहे तो शनिवारचा आलेला आहे। शुक्रवारची माझी वैभवलक्ष्मीची पूजा वगैरे जी आहे ती उत्तर पूजा केली आणि त्याच्यानंतर मी देवपूजा वगैरे केली। आज झाडाला वरती जर बघायला गेलं तर गुलाबाची वगैरे फुलं नव्हती, पण जास्वंदी आणि ही जी निळी फुलं आहेत ना खूप प्रचंड प्रमाणात मिळतात। डेली ही फुलं असतात। ही फुलं मला विचारण्यात येते की बाबा कुठल्या झाडा म्हणजे देवाला वाहायची वगैरे। आता मला माहीत नाही कुठली वाहिली जातात कुठली न वाहिली जातात। मी विचार करते की फूल हे फूल आहे, त्यामुळे माझ्या मनात असे येते की चला आहे तर आपण व्हायला काही हरकत नाही। जे नागचापा आहे तो कुणाला वाहिला जातो तर तो सगळ्या देवाला मी वाहत असते। हॅलो नमस्कार, मी सोनाली। सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना। श्री स्वामी समर्थ। लग्नासाठी मी झालेली आहे तयार। ही साडी मला आत्तापर्यंतच्या साडीमध्ये आवडलेली साडी, कारण का सांगते लुक तर चांगलाच देते, पण एकदम हलकी फुलकी एकदम लाईट वेट चापून चोपून बसणारी साडी तुम्हाला किट्टो नंतर दाखवेल पूर्ण बॅक कॅमेऱ्यानं। तर आज किट्टोचा आहे बर्थडे। 15 वर्ष पूर्ण होऊन 16व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे। मावशांनो मला माहित आहे न सांगता सुद्धा तिला भरभरून तुम्ही आशीर्वाद देणार आहात, प्रेम देणार आहात। त्याच्या आधीच किट्टो मावशांना काय म्हणणार? थँक्यूच म्हणतो, कारण की म्हणजे लेट मध्ये तुम्हाला थँक्यू येतात त्यापेक्षा आधीच म्हणतो, कारण की खूप साऱ्या मावशा आधीच प्रेम देतात। काय काय मावशांनी तर आधीच मेसेज वगैरे पण केले, मी बघितलेले। त्या सगळ्या मावशांना पण थँक्यू। आणि सॉरी बरं का त्या लग्नाच्या ह्याच्यामुळे त्या ह्याला रिप्लाय आलेले नाहीत, म्हणजे येतील पण थोडं थांबून येतील। आणि अजून एक गोष्ट, पैठणी साडीवरचा ब्लाउज जो आहे तो मला आता शिवून आलाय। ह्या आपल्या घराकडच्या ताई आहे, हा पैठणी साडीवरचा आहे। हाताची थोडीशी मी बाही वाढवायला सांगितलंय सध्या, एकदम असं कमी कमी होती ना, तुमच्याच कमेंट होते की नको ताईलय कमी, म्हणून मी हाताची बाई जी आहे ती आता थोडी वाढवून घेतलेली आहे। वाढवून घेतली म्हणजे एवढं काही नाही आहे, जास्त वाढवून घेतली। चू बंद करून ये। तर आजची देवपूजा आता तुम्हाला दाखवली। हे दोघं वाघ जे आहेत इथं बांधलेत, कारण का आवाजाने यांना प्रॉब्लेम यायला लागलाय, घाबरायला लागलेत। चू लाईटी बंद केला, तिकडची लाईट बंद, कुलूप की। हे घर स्वामींचे आहे, आम्ही स्वामींच्या घरात तर मी आता नेसलेली जी साडी आहे तिचं नाव आहे सेमी सिल्क नारायणपेठ। तर ही जी साडी आहे ही जर तुम्हाला पाहिजे असेल, आवडली असेल तर मी वरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि ही जी साडी आहे ती मागून घ्या। याच्यामध्ये कलर वगैरे जे आहे ते भरपूर उपलब्ध आहेत। साडीची प्राईस जी आहे ती 1500 रुपये आहे। 1500 रुपयेमध्ये तुम्हाला ही साडी घरपोच मिळून जाणार आहे। त्यामुळे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या साडीची ऑर्डर दिल्यानंतर कमीत कमी 8 दिवस तरी लागतील बाबा तुम्हाला साडी मिळण्यासाठी, कारण ती एक प्रोसिजर आहे। जेव्हा ऑर्डरी जातात तेव्हा मग ते तयार करून साडी बनवून मग मिळते आपल्याला। आणि वैभवलक्ष्मीचं उद्यापन होतं, त्या उद्यापनाला मीही नेसणार होती, पण म्हटलं चला आता ते पुढं गेलेलं आहे तर तुम्हाला लग्नात नेसून दाखवावी।
कृपा करावी नवरीच्या मामाला विनंती आहे, तसेच नवरदेवाच्या मामाला विनंती आहे, नवरदेवाला एक स्टेजवर अन्य कृपा करावी. अक्षताची वेळ जवळ आलेली आहे. नवरी इकडं पूर्वेला पुढं पप्पू पप्पू ह्या अंत पटाते धरा दृष्ट दृष्ट विउबी वाजंत्रे बहुगर्भला न करणे उर्या सदा हॅलो पाहुणे मंडळी मित्र मंडळी कोणीही जेवल्याचे जाणे पाहुणे मंडळी मित्र मंडळी अपडेट मंडळी कोणीही जेवल्याचे जाणे जेवणाचे व्यवस्था हॉल संपत केलेली आहे. पाहुणे मंडळी मित्र मंडळी अपडेट मंडळी अर्धे ते रे साईडला या तुम्ही अर्धे येत आहे रे साईडला. माणूस आहे रे तो समोर खुशी झालं काय ते कमी झाले काय वरनं कमी झाली की जरा राहिले कमी झाली की निम्म कशाने झालो थांबा थांबा थांबा
बघाय नाही मावशीचं लय भारी काम आहे. शूट चालू. पाठमाग जेवणार आहे तेवढं घ्यायला गेलं. जेवण करून थोडंसं आम्ही इथं बसलो. कडक ऊन होतं पण उन्हाचं एवढं काही जाणवलं नाही. आणि एक म्हणजे मला ना गरमी, साडी नेसल्यानंतर ह्या टायमिंगला तर गरमी भयानक जाणवत असते. पण आज ना ही साडी एकदम लाईट वेट असल्यामुळे, अंगाला चापून चोपून बसल्यामुळे गरमी तर जाणवलीच नाही आहे. माझं दुसरं प्रोडक्ट वगैरे आलेलं होतं आणि त्यात लग्नामुळे त्यांना इकडे यायला जागा नव्हतं. मी तिथंच बसलेले होते त्यामुळे पाठीमागणे जाऊन माझं प्रोडक्ट घेऊन आले. पण असो, मला आता कमेंट येतील की तुमच्यात होम हवन वगैरे होत नाही का, किंवा तुमच्यात 7 फेरे वगैरे घेतले जात नाही आहेत का. कारण जसं हळदीच्या वेळेला तुमच्या कमेंट आलेल्या होत्या की तुमच्या पद्धती वगैरे खूप बदल आहे. तर हो, पद्धती वगैरे सगळ्या गोष्टीत खूप बदल असतो. जसं बघा की माझ्या लग्नात किंवा सागर संदीप जेव्हा आमच्या घरातनी कुठलेही फेरे किंवा होम वगैरे केला जात नाही. ते सप्तपदी वगैरे काही नाही. जे आता तुम्ही हे लग्न बघितलं ना, सेम लग्न हे आमच्यातच होतं. आता ज्या मामींच्या घरी लग्न आहे ना, त्यांचा कुलदैवत आणि आमचं कुलदैवत मसवडचा सिद्धनाथ एकच आहे. त्यामुळे त्यांचे पण रीतिरिवाज परंपरा ज्या लग्नातल्या आहेत, ज्या आमच्यात आहेत, म्हणजे माहेरी असू दे सासरे असू दे, सेम टू सेम त्याच पद्धतीनं आहेत. काहीही बदल नाही. त्यामुळे तुमच्या कमेंट यायच्यात आधी क्लिअर करते की बाबा अशा पद्धतीनं लग्नाचे रीतिरिवाज बऱ्याच ठिकाणी आता सध्या हल्ली जे काय चाललेलं आहे बघून केलं जातं, पण नाही, जे पहिल्यापासून चालत आले तेच करतात. मला जे आवडतं ते म्हणजे लग्नात पहिलं एक म्हणजे नवरी बघायला, आणि दुसरं म्हणजे काय तर जो संसार सट दिलेला आहे, जो काय रुखवत दिलेला आहे तो बघायला आवडतो. बरेच जण ते फराळ वगैरे दिलं जातं ना, रुखवतावर ठेवलेली ती न्याहारी वगैरे एवढी सुंदर नटवतात, सजवतात. मला त्या गोष्टी बघायला खूप आवडतं. वेगवेगळेपणा असतो. आणि भांड्यामध्ये सुद्धा मला असं वाटतं की हा वेगळ्या ह्याचं, किंवा आपण न बघितलेलं असं कुठलं भांडं आहे का, असं माझ्यासारखं कोण आमचा काय आमच्या मामी नवरदेवाची मम्मी, नवरदेवाची बहीण. आम्ही लग्न करून आलो आणि पाहुणे आपले बरोबर लग्नाला. आम्हाला माहित नव्हतं. जेवायला बसल्यानंतर दाजी आणि मेवणा, म्हणजे काय म्हणतात ना रिलेशन कसं, दाजी आणि मेवणा, मेवणं पाहुणे जेवायला बसले ना, मी म्हणते म्हणजे असं पूर्ण प्रॉपर मला दिसलं नाही तर ना, नंतर ओळखलं. अरे म्हटलं दादा आहेत. असं वर्ष आलेली नाही. आता वर्ष काय माहिती कधी येते घराला, यायचा तिचा योग कधी आहे काय माहिती. इथं जवळ असून तिचा योग लागत नाही. पण लग्नाच्या यजमानं दादा तरी घरी आले, चेंज करावं. पण चेंज करायच्या आधी ही साडी मला ज्यांनी पाठवलेली आहे त्यांनी अजून एक साडी जी आहे ती पाठवलेली आहे. थोडीशी वेगळी आहे, काटामध्ये वेगळी आहे. हा पण कलर खूप सुंदर आहे बघा. असा एकदम गडद असा भडक धडक कलर नाहीये. आणि ही साडी जी आहे तिचे काठ आणि मध्ये जे आहेत ना अशा गोल्ड कलरच्या बुट्टे आहेत. आणि काठ जे आहेत ते मात्र खूप बारीक आहेत. हे जे काठ आहेत हे काठ असे मोठे आहेत, पण हे काठ बारीक आहेत.
आणि कलर जो आहे तो आता बघा सगळेच म्हणले एकसारखे कशाला कलर, म्हणून थोडासा वेगळा कलर घेतलेला आहे. तर याचा पदर जे आहे ते दाखवते पूर्ण. हे बघा लाल कलरचा पदर आहे असा, आणि याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज जो येतो आहे तो लाल कलरचा. माझ्या अंगावर जी साडी आहे त्याला सेमच ब्लाउज आहे. ही साडी आणि ही साडी दोन्ही साड्या जर कपडा क्वालिटी जर बघायला गेलं तर एकदम छान, एकदम मस्त अंगाबरोबर. जसं आता तुम्ही हे बघितली साडी, आणि मी आता कधी बघा माझ्या मते सकाळी मी 12:30च्या दरम्यान ही साडी नेसलेली आहे. आता टायमिंग बघा दाखवते मी, 4:18 झालेले आहेत. म्हणजे या टायमिंगपर्यंत सुद्धा मी साडीत आहे. सिरियसली सांगते, कुठंही गरम नाही, इरिटेटपणा नाही, कुठं काटाचं काय टोचतंय वगैरे किंवा कुठं फुगतंय, काही नाहीये. एकदम कपडा छान मस्त आहे साडी. आणि पदर, सॉरी बरं का मी तुम्हाला पूर्ण खोलून दाखवलेलं नाही. तर पदर हा आहे साडीचा पदर. तुम्हाला स्क्रीनवरती मी नंबर वगैरे देईल. किंमत जसं सांगितलं की दोन्हीची किंमत तेवढीच आहे. बाकी पुढची प्रोसिजर काय असेल काय नाही ते तुम्ही बोलून घेऊ शकता. त्यावेळेला तुम्ही वन साईड घेताय त्यावेळेला ही साडी वन साईड मध्ये अशी येते, छान दिसते. मला तर प्रचंड आवडली. आणि हा कलर जो आहे ना, हा कलर माझ्याकडे नव्हता. हा माझ्याकडे पहिला कलर आहे जो चॉकलेटीमध्येच येतो, पण वेगळीच चॉकलेटीमध्ये येतो. असो, चला मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.